हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता आजची रेसिपी आहे मस्त अशी अंडा करी आपण बनवलेली आहे. एकदम झणझणीत अशी तर्रीवाली बनवलेली आहे. तर चला तुमच्यासोबत पण मी रेसिपी शेअर करते आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर इथे आपण अंडी उकडायला ठेवलेले आहेत. त्यानंतर थोडंसं खोबरं आणि कांदा आपण घेतलेला आहे. ते छानपैकी तव्यावर भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकायचं आणि थोडंसं आहे ना आलं टाकायचं, आल्याचे तुकडे आणि 1 टोमॅटो टाकायचा छोटा. छानपैकी सर्व परतून घ्यायचं तेल टाकून. एकदम ब्राऊन रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचं. त्यानंतर यावर कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीर पण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकायचं आणि वाटून घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही किती छान असं बारीक पेस्ट झालेली आहे. त्यानंतर कढई ठेवलेली आहे. इथे मी अंड्याचे साल काढून घेतलेले आहेत. त्याला असे छिद्र पाडून घ्यायचे जेणेकरून ते अंडे फुटणार नाहीत. आपण ते थोडंसं तळून घेणार आहे हळद मीठ टाकून. त्यामुळे हे बघा अशा प्रकारचं करून घ्यायचं. आता कढईमध्ये तेल टाकायचं 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसंच लाल तिखट टाकायचं आणि हे अंडे यामध्ये सोडायचे आणि छानपैकी परतून घ्यायचे. असं अंडे परतून घेतलं ना की छानपैकी भाजीला टेस्ट येते आणि एकदम मसाल्याला पण छान टेस्ट येते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हे खूप असं स्पेशल अंडा करी सारखं म्हणजे नाही का स्पेशल अंडा करी बनते आणि टेस्ट एकदम भारी येते रस्स्याला पण. आता हे झालेले आहेत, आपण काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आता हे तेल वगैरे असंच ठेवून द्यायचं आणि आपण आहे ना ते वाटण वाटलेले मसाला आहे ते यामध्ये ॲड करायचा. मसाला छानपैकी परतून घ्यायचा. हे बघू शकता सर्व एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये आपण मसाले टाकूया. पहिले पण आपण मीठ टाकलेलं आहे, त्यानुसार तुम्ही मीठ ॲड करा. थोडंसं मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि लाल तिखट आणि कांदा मसाला एवढंच आपण टाकलेलं आहे यामध्ये. तर सर्व मिक्स करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत छानपैकी मिक्स करायचं, छान परतून द्यायचं मसाला जेवढा तुम्ही परततान तेवढा अंडा करीला छान टेस्ट येते. आता हे अंडे यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ही सर्व प्रोसेस करताना गॅस थोडा मोठाच ठेवायचा आणि त्यानंतर आता गरम पाणी ॲड करायचं. तुम्ही थंड पाणी ॲड केलं तरीसुद्धा चालेल, कारण गरम पाण्यामुळे जास्त टेस्ट येते, त्यामुळे मी सांगते आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल, जेवढं अंडा करी पाहिजे असेल तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तेवढं ॲड करू शकता. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटं उकळून द्यायचं. बारीक गॅसवर किंवा मीडियम गॅसवर तुम्ही उकळू शकता. हे बघा किती छान तर्री आलेली आहे आणि मस्त अशी अंडा करी तयार झालेली आहे आपली. तुम्ही बघू शकता किती छान तर्री आलेली आहे. आता परत आपण एक 5 मिनटं ठेवलेलं होतं. तर बघा किती छान अंडा करी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर अशाच साध्या आणि सिंपल रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.